मानी संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालाय। शेती, घरं, दुभती जनावरं सगळं काही वाहून गेलंय आणि त्यामुळे बळीराजा नैराश्यात गेलेला आहे। शेतकऱ्यांचं समुपदेशन करणाऱ्या शिवार हेल्पलाईनवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे फोन येऊ लागलेत आणि गेल्या 24 तासात 100 कॉल शिवार हेल्पलाईनवर आलेले आहेत। नैराश्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून शिवार हेल्पलाईनकडून समुपदेशन केलं जातंय। आम्हाला जवळपास 127 फोन आत्तापर्यंत आलेत आणि या 127 फोनमध्ये रात्री आम्ही 2:30 वाजेपर्यंत हे फोन हँडल करतोय, उचलतोय आणि सकाळी 4:15ला पहिला फोन आम्हाला आला आहे। प्रामुख्याने मराठवाड्यातील धाराशिव, बीड, नांदेड या परिसरातून, छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून जास्त करून फोन येत आहेत। जवळपास त्याच्यातले सर्वच शेतकऱ्यांचा नैराश्य दिसतंय आणि कित्येक शेतकरी हे आत्महत्येचा पर्याय शेवट पर्याय उरला नाही असंही सांगतायत आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हेच दुखणं आहे की आत्तापर्यंत त्यांनी जे काही शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस ही सगळी पिकं घेतलेली आहेत। असे शेतकरी आहेत की ज्यांचे 20-20, 25-25, 35 जनावरं पूर्ण वाहून गेलेली आहेत, मृत पावलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पुढं सगळं आभाळ फाटलेलं दिसतंय। पुढचा प्रश्न कुठला दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी संपर्क करतात। 36 पैकी 31 जिल्हे बाधित झालेले आहेत। त्यातल्या 195 तालुक्यातील 27 लाख शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आमची अशी विनंती आहे, हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा। आता मदतीची गरज नसेल तरी ठेवा, मदत लागणार असेल तर लगेच ताबडतोब फोन करा। प्रशासन, शासकीय अधिकारी या सगळ्यांच्या मदतीने आपण करणार आहोत। तर चला मंडळींनो, आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपण मदतीला धावून जाऊया।